तर मंडळी आज मी माझ्या जुन्या फोनमध्ये ब्लॉग शूट करते आहे, कारण की केरला ट्रिपचे व्हिडिओ जवळपास 2000 पेक्षा जास्त फुटेजेस झाले आणि मला ते एडिट करायलाच मिळाले नाही, कारण की मी सतत ट्रिपवरनं आल्यापासून कधी मम्मीकडे जाते, कधी इंदोरला गेली आहे, बरेच कामं होते कारण मुलांना सुट्टी आहे, तर बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या म्हणून मी व्हिडिओ एडिट नाही करू शकले. सो केरला ट्रिपचे ब्लॉग्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. एक 5-6 व्हिडिओ असतील, पण आय होप तुम्ही जसं माझ्या डेली ब्लॉगला सपोर्ट करता तसं तुम्ही ट्रिपच्या ब्लॉगला तर नक्कीच सपोर्ट कराल. पण इन बिटवीन माझ्या घरात सध्याला काय चालू आहे तेही तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तर ट्रिपमधनं आणलेले सगळे जे कपडे आहेत ते मी काल धुवून टाकले आणि आता अजून कपडे आहेत जे खूप घाण झालेले आहेत ते सगळे धुवून घ्यायचे आहेत. प्लस उद्या मी आणि सचिन पुन्हा एका छोट्याशा ट्रिपवर चाललोय, फक्त तो आणि मीच. तर आय डोंट नो की मी त्याचा ब्लॉग करेल किंवा नाही करेल, कारण असं वाटतंय की प्रत्येक वेळा शूट करण्यापेक्षा काही गोष्टी एक्सपिरियन्स कराव्या रेदर दॅन शूटिंग, कारण की हार्डली 24 तासाची ट्रिप असणार आहे. सो त्यामध्ये कशाला उगाचच कॅमेरा करावा. तरी पण छोट्या मोठ्या क्लिप्स ज्या असतील त्या रीलच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करेलच. तर आता मी मशीन लावून घेते. तर मंडळी तुम्हाला माहिती आहे मी असं का करते, कारण की ऑटोमॅटिक फेस ट्रॅकर हे मी एक मागवलेलं आहे जे मी ट्रायपॉडला कनेक्ट केलं आणि तो मला ट्रॅक करतोय. तुम्हाला कळतंय ना की मी जशी मूव्ह होते तसा माझा फोन सुद्धा मूव्ह होतोय. तर हे बेस्ट आहे जे सोलो व्हिडिओज करतात, जसं की मला शूट करायला कोणीच नसतं, मी एकटी शूट करते. आणि कसे वैशूची पण शाळा चालू आहे त्यामुळे मी तिला व्हिडिओ शूट करायला घेत नाही आणि मुलांना शक्यतो मी नाही इन्व्हॉल्व करत, पहिल्यापासून मला सवय आहे. तर आज दुपारी सचिन काही येणार नाहीये जेवायला, त्यामुळे मी फोडणीचा भात केला होता आणि आता थोडेफार भांडे आहेत जे मी साफ करून घेते. तर पटापट आवरून घेते, भांडे वगैरे घासायचे. आणि यार मला माहितीये तुम्ही सगळे कंटाळतात की ताई तू किती प्रमोशन व्हिडिओ करते, पण काय करू, त्याच्याशिवाय खरंच आपण युट्यूबवर आलोय म्हटल्यानंतर आपण कामासाठी चालायला. मला ना बरेच जण विचारतात की ताई तुझ्याकडे ना हे जे क्लिनिंगचे प्रोडक्ट वगैरे येतात हे कसे येतात, म्हणजे तू मागतेस का स्वतः तुला ते लोक कनेक्ट करतात. तर खरं सांगू का, तर माझा पहिला प्रमोशन ना इंस्टाग्रामवरती बार्टर होता. तो म्हणजे नथ, हँडमेड ज्वेलरी असतात ना, नथी वगैरे, तर त्याचं मी प्रमोशन केलं होतं. तर तो व्हिडिओ असा काय 3 आणि 4 हजारच व्ह्यूज गेले होते, पण तो खरंच माझा पहिला प्रमोशन होता. त्यानंतरचा प्रमोशन 3,500चा होता, जो की त्याच्यामध्ये मी 3 रील केले होते. अक्षरशः 3,500मध्ये 3 व्हिडिओ बनवून दिले होते मी त्या लेडीला. कधी नव्हते पासपोर्ट ॲप्लिकेशन करायला आज निकाल लागला, त्यात मला कळालं की यामध्ये मी अप्लाय करू शकत नाहीये, कारण की ते फेल जाणार आहे. बिकॉज आधार कार्डवरचं नाव माझं सचिनचं आहे लग्नानंतरचं आणि पॅन कार्डवरचं नाव माझ्या पप्पांचं आहे. सो पहिला मला पॅन कार्ड चेंज करावं लागणार आहे आणि हेही मला आता कोल्हापूरला गेल्यावरच करायचं आहे. इतकं वाईट वाटतंय ना, असं वाटलेलं की चला 8 दिवस आहे गावाकडं तर गोष्टी सॉर्ट आउट होतील, पण नाही, तसं नाही होत आहे. शिट, कधी नव्हते म्हटलं चला करूया. खूप दिवसापासून चालू होती प्रोसेस माझी, बट आता यात महिना जाईल माझा. ठीक आहे, चला घरातला आवरून घेते, बऱ्याच गोष्टी आहे, उद्या जायचंय आम्हाला बाहेर. सो त्याच्यानंतर वैशू आणि शिवला पण मम्मीकडे आणायला जायचंय. सो ठीक आहे, पटापट आवरून घेते. आणि हे बघा मंडळी, मी आहे ना हे घेतलं होतं, लाईट घेतलाय हा, खूप मस्त आहे. त्याच्यामध्ये असं चेंज करायचं पण आहे, पण जेव्हा मी मेकअप शूट करते आणि मी ते ग्लो वगैरे दाखवते ना, तर हेच आहे, ते मस्त आहे. 500 रुपयाला आहे. रिंग लाईट पेक्षा जास्त भारी काम करते हे लिटरली. आणि याला अशी एक क्लिप आहे, सो आपण आपल्या मोबाईलला किंवा स्टँडला पाहिजे तिथे असं हे करू शकते. आणि हे असं हे पण होतं, असं खालीवर पण ट्रायपॉड सारखं आपल्याला याचा हेड करता येतो. चार्जिंग बेसिसवर आहे, आपला जो मोबाईलचा चार्जर आहे त्याने पण आपण हे वापरू शकतो. असं आहे क्यूटचं माझं.
मग त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आली होती अर्बन वाईफवाली. अर्बन वाईफवालीने सुद्धा मला फक्त 1000 रुपयामध्ये एक व्हिडिओ करून घेतला होता आणि तो फर्स्ट एवर व्हिडिओ इंस्टाग्रामवरती जेव्हा माझे 10,000 फॉलोवर होते ना, तेव्हा तो मिलियनमध्ये गेला होता आणि तो होता लक्ष्मीपूजनचा दिवस, दिवाळीचा. तर त्यावेळी मला तिने 1000 रुपये ॲडव्हान्स म्हणजे एक्स्ट्रा पाठवले. ते ती मला म्हटले की नम्रता आपका व्हिडिओ मिलियन चला गया है तो आपको हमारी तरफ से ये बोनस है. तर मी इतकी खुश झाले की म्हटलं अच्छा प्रत्येक मिलियनला या आता आपल्याला 1000 रुपये देणार. मग असं करत 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 बरेच फॉलोअर्स गेन झाले. मग ऑटोमॅटिक बरेच वेगवेगळे कॉस्मॅटिकचे ब्रँड्स कनेक्ट झाले. बऱ्याच गोष्टी छान छान झाल्या. तर मी असं स्वतःहून कधी कोणाकडे जात नाही, डायरेक्ट स्वतः समोरचा ब्रँड मला कनेक्ट करतो. जसं की आता हे बिकोचं प्रोडक्ट आहे. आता हे लॉन्ड्री वॉश आहे. आता मी काय पुण्यात तर काय करू शकत नाही कारण की मला गावी जायचं आहे, तर मी हे गावाकडेच घेऊन जाणार आहे. तर आता आमच्या समोरचे जे डॉग्स आहेत ना, तर त्यांच्यासाठी मी एग बॉईल करते. पण मला एक विचार पडतो की ते डॉग आहे ना अंडी का खात नाही. म्हणजे मी इतका प्रयत्न करते दरवेळा त्यांना अंडी द्यायचा, ती अंडीच खात नाही. इवन दूध आणि भात दिलं तरी खात नाही. आता नेमकं त्यांना सवय नाही आहे का नेमका काय प्रॉब्लेम आहे कुणास ठाऊक. आता हे एग बॉयलर आता मी तर डॉगसाठीच वापरते. आता मुलं असले की मुलांसाठी वापरते. तर तुम्ही तर आधीपासून मला बघता, जवळपास आता किती 5-7 महिने झाले मी कंटिन्यू हे वापरते प्रोडक्ट आणि अजूनही एकदम छान आहे. कमी प्राईजमध्ये मी घेतलं होतं ॲमेझॉनवरनं, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण दिलेली असेल. आणि खूप बेस्ट आहे हे प्रोडक्ट. आणि आपल्या घरात जर लहान बाळ असेल किंवा तुम्ही बॅचलर असाल तर तुम्ही हे प्रोडक्ट यूज करू शकता. बेस्ट आहे. तर अंडे होईपर्यंत मी काय केलं, माझी जी मशीन लावली होती ना त्यातले कपडे वाळत घातले. आजचा दिवस ना खरं तर फारच माझ्यासाठी लकी होता. दिवसभरात एवढे मला प्रमोशन्सचे कॉल आले होते ना की मी म्हटलं वाव. म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की आठवडाभर कोणीच कनेक्ट करत नाही. एखाद दिवशी असं होतं की बापरे एका दिवसात एवढे लोक येतात. असो ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेलच. आता तुम्ही पाहताय की इथे माझे अंडे उकळून झाले आहेत आणि ह्यातलं पाणी संपलं की ते ऑटोमॅटिक बंदसुद्धा होऊन जातं बटन. व्यवस्थित अंडे उकळून झाले. बेस्ट काय माहिती काय, ह्याचे अंडे उकळल्यानंतर हे फाटत नाही, फुटत नाही. नाहीतर आपले कसे पाण्यामध्ये अंडे फुटून बाहेर पडतात. आणि ह्याच्यामध्ये ना एक स्टीमर पण आहे ज्याच्यामध्ये आपण पोर्च एग वगैरे पण करू शकतो. तर मंडळी तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर. हे लिंक प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केरला ट्रिपचा जो ब्लॉग आहे ना, ते टोटल 7 व्हिडिओ आहे आणि इतके सुंदर आहे ना. तर मला माफ करा ॲक्च्युली त्याला लेट होते त्या टाकायला, पण मी नक्कीच ट्राय करेल नाही का स्टेप बाय स्टेप टाकायचं. आता गावाकडे असेल तर तिथे नेटवर्कचा पण इश्यू आहे, पण मी नक्कीच ट्राय करेन. त्यानंतर बघा मला बरेच जण विचारत होते की ताई केरला ट्रिपला तुला किती खर्च आला, काय आला. तर तो व्हिडिओ आहे ना एकदम शेवटला सांगेल, ज्यावेळेस माझा लास्ट पार्ट असेल त्यावेळेस. मी डॉगला अंडी टाकली होती, त्यांनी तासाभराने खाल्ली. त्यानंतर हे माझं काही सेटअप आहे जे मी शूटसाठी वगैरे वापरते. डिटेलमध्ये नंतर तुम्हाला नक्की. काल रात्री ना मी किचन कट्ट्यावरती एक पाल आली होती ना, तर तिच्यावरती एक स्प्रे केलेला, त्याने ती मेली. मला वाईट पण वाटलं, पण माझ्याकडे पर्याय पण नव्हता दुसरा. बाकी आज आहे ना एक इंस्टाग्रामवरती फर्स्ट टाईम मी काहीतरी रेसिपी फॉलो केली होती. सगळे भाज्या आहे ना गोबी, आलू, गाजर हे तळून घेतले, त्याला मॅरिनेशन केलं होतं आणि त्यानंतर हे केलं, ग्रेव्ही बनवली टमाटर, अद्रक, लसूणची, काजूची वगैरे एकदम छान. आणि व्यवस्थित आपला घरचा मसाला वगैरे टाकून छानपैकी भाजी बनवली. इतकी सुंदर झाली होती ना, खूपच टेस्टी. काजूचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं होतं आणि खरंच भाजी खूप टेस्टी झाली होती. त्यानंतर मँगो मिल्कशेक हे आता रोजचंच आहे आमचं, रोज मँगो मिल्कशेक असतं. सचिनला खूप आवडतं. त्याला पहिली गोष्ट पुरी आणि आमरस खूप आवडतं, पण पुरी नाही करत मी, दुपारी फार गरम होतं इथे. तर गरमागरम चपाती, आमरस आणि आमरस म्हणजे तेच मिल्कशेक टाईपचं, आणि बटाट्याची भाजी आणि भात. इतकं छान. बरं आता तुम्ही बघा भैरव महाराजला इतका छान राहतोय तो, एकदम व्यवस्थित. हा व्हिडिओ जवळपास 10-15 दिवसापूर्वीचा आहे. आता लेटेस्ट व्हिडिओ नाही आहे माझ्याकडं, मी नक्कीच तुम्हाला पाठवेल. आमच्या शेजारच्या ताई आहेत ना, तर त्या त्याला जेवू घालतात, दूध भात, मायाची पण काळजी घेतात. त्यांना पण ना डॉग्सची खूप आवड आहे. तर खूप छान वाटतं की भैरवला बिलकुल पण असं म्हणजे नाही का तो कुठे असेल काय असेल असा विचार व्हायचा, पण तसं नाही आहे. त्याची सगळेच काळजी घेतात. आणि बघा घरामध्ये झोपतोय बरं का तो अजूनसुद्धा. चलो बाय.